कौटुंबिक पार्श्वभूमी असल्याचं जरी पोलिसांचं प्राथमिक म्हणणं असलं किंवा फिर्यादींचं म्हणणं असलं तरी सुद्धा निलेश घायवळच्या विरोधात दिलेली एक फिर्याद या सगळ्याला कारणीभूत आहे असं सुरुवातीपासून म्हटलं जातंय। काल जेव्हा हे प्रकरण घडलं तेव्हापासून या सगळ्यामध्ये निलेश घायवळचा अँगल समोर आला होता। त्याचं कारण नेमकं काय ते सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊया। तुम्हाला माझ्या मागे आत्ता एक मोबाईल शॉपी दिसत असेल, कोथरूडच्या डहाणूकर कॉलनीच्या परिसरामध्ये असलेली ही मोबाईल शॉपी आहे आणि ही तीच मोबाईल शॉपी आहे जी अमित शिंदे यांची आहे, जे व्यावसायिक आहेत, ज्यांच्यावरती हा सगळा वार करण्याचा प्रकार घडलेला आहे, खुनाचा प्रयत्न झालेला आहे। हे त्यांचंच दुकान आहे आणि याच दुकानामधून निलेश घायवळने काही वर्षांपूर्वी एक सिम कार्ड खरेदी केलेलं होतं अशी एक माहिती आहे। आता कळतंय असं की निलेश घायवळनं बनावट कागदपत्रांच्या आधारे एक सिम कार्ड खरेदी केलं, जे इथून खरेदी केलं। त्या सिम कार्डवरतून जेव्हा फोन यायचा तेव्हा बॉस अशी अक्षरं दिसतील अशा पद्धतीचा एक VIP नंबर खरेदी केलेला होता। तो नंबर खरेदी केल्याच्या नंतर त्याच नंबरवरून अनेकदा निलेश घायवळनं गुन्हे करण्यासाठी या नंबरचा वापर केला। म्हणजे काय केलं तर खंडण्या असतील किंवा इतर काहींकडून कसलेही पैसे वसूल करायचे असतील, कुणाला धमक्या द्यायच्या असतील तर ते सगळं याच मोबाईल नंबरवरून होत होतं असा पोलिसांना संशय होता। ते पोलिसांना नंतर तपासात आढळलं सुद्धा आणि मग पोलिसांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे या सगळ्यामध्ये निलेश घायवळनं मोबाईल नंबर मिळवला आणि त्याच्यातून त्याने गुन्हे केले असं म्हणून आणखी एक गुन्हा दाखल करून घेतला। पण या गुन्ह्यासाठीची फिर्याद ही अमित शिंदे यांनी दिलेली होती, म्हणजेच या दुकानाचे मालक। त्यामुळेच अमित शिंदे यांच्यावर कुठेतरी घायवळ गँगचा राग होता आणि त्याच रागातून पुढे जाऊन हा सगळा हल्ला करण्याचा, खून करण्याचा प्रयत्न झालाय असं प्राथमिक दृष्टिकोनातून दिसून येत आहे। अर्थात पोलिसांकडून दोन्ही अँगल तपासले जात आहेत, म्हणजे जो पहिला अँगल आहे कौटुंबिक वादाचा तोही तपासला जातोय, जो दुसरा अँगल आहे घायवळ गँगचा तोही तपासला जातोय। पण घायवळ गँगचा अँगल हा यामध्ये जास्त लागू पडण्याचं कारण आहे कसं की या सगळ्यात CCTV मध्ये जे काही मुलं दिसत आहेत त्यापैकी एक दोघांना पोलिसांनी ऑलरेडी निष्पन्न केलंय। त्यापैकी एक जो धुमाळ नावाचा या सगळ्यामधला आरोपी दिसून येतोय, या धुमाळचे आणि निलेश घायवळचे अगदी जवळचे संबंध होते। हा निलेश घायवळचा नंबरकारी आहे, शूटर आहे। यापूर्वीचे त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे सुद्धा दाखल आहेत आणि तोच या CCTV मध्ये दिसतोय। याचाच अर्थ काय की निलेश घायवळच्या गँगमधल्या मुलांचा याच्याशी थेट संबंध आहे। त्यामुळेच जरी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे असं म्हटलं जात असेल तरी सुद्धा निलेश घायवळ गँगशी या सगळ्याचा संबंध जोडला जातोय। कुठेतरी संभ्रम अवस्था सध्या असलेली पाहायला मिळते। पोलिसांकडून दोन्ही अँगलनी तपास सुरू आहे। त्यानंतर पोलिसांना तपासात जे काही निष्पन्न होईल त्या अनुषंगानं मग पुणे पोलीस जे आहेत ते या प्रकरणामध्ये आणखी अधिकृतपणे माहिती देतील। मात्र आत्ता जी काही पोलिसांनी माहिती दिली आहे त्यानुसार फिर्याद ही पूर्णपणे कौटुंबिक अँगलनं आहे, पण पोलिसांचे तपास दोन्ही पद्धतीनं सुरू असलेले पाहायला मिळतात। पण या एका प्रकरणामुळे पुन्हा एकदा निलेश घायवळ हा लंडनमधून गँग ऑपरेट करतोय का हा प्रश्न निर्माण होतोय। कारण निलेश घायवळ आणि सचिन घायवळ, जेव्हा सचिन घायवळ हा फरार होता आणि तो राजस्थानमध्ये होता त्यावेळेस सुद्धा पोलिसांनी त्याला अटक केली आणि नंतर जेव्हा तपास केला त्यावेळेस असं निष्पन्न झालं होतं की फरार असताना सुद्धा या दोन्ही भावांचं FaceTime कॉलवरून एकमेकांशी संभाषण होत होतं आणि निलेश घायवळ हाच सचिन घायवळला जपून राहायला सांगत होता, लपून राहायला सांगत होता असं निष्पन्न झालं होतं। त्यामुळे जो निलेश घायवळ स्वतःच्या भावाशी FaceTime कॉलवरून बोलू शकतो तो त्याच्या गँगमधल्या इतर लोकांशी सुद्धा बोलू शकतो, त्याच्या कुटुंबियांशी सुद्धा बोलू शकतो असा एक अंदाज पोलिसांना आहे। त्यामुळे हे सगळं निलेश घायवळच्या सांगण्यावरून झालं का किंवा मग निलेश घायवळच्या मागे, आता तो तर भारतात नाहीये, तो लंडनमध्ये असल्याची माहिती आहे, निलेश घायवळच्या मागे त्याची गँग दुसरं कुणी ऑपरेट करताय का, त्याचे कुणी जसं गुन्हेगारीच्या भाषेत लेफ्ट हँड राईट हँड वगैरे म्हटलं जातं तशा पद्धतीनं कुणी हे सगळं आत्ता ऑपरेट करताय का आणि त्यांच्या माध्यमातून हे केलं गेलंय का हे सध्या पोलिसांकडून शोधलं जात आहे। या प्रकरणामधल्या सर्वच दोषींवर कडक कारवाई करू असं आश्वासन सुद्धा पोलिसांनी दिलेलं आहे। दुसरीकडे अमित शिंदे जे आहेत त्यांच्यावर सध्या एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती आत्ता स्थिर आहे, रात्री खूप जास्त गंभीर होती पण आता स्थिर असलेली पाहायला मिळते। त्यामुळे पोलिसांच्या तपासातून आता नेमका आणखीन काय काय समोर येत आहे आणि खरंच निलेश घायवळच्या सांगण्यावरून हे सगळं झालं का, हे पोलिसांना लिंक जोडता येत आहेत का, हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे।